नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांनी टेट 2025 ही एक्झाम दिलेली आहे, पण ह्यामध्ये काही मुलं काय टेट अपियर टी अपियर आहे, त्यानंतर डी.एड किंवा बी.एड अपियर आहे, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय आणि त्या लोकांना सांगितलेलं आहे की एका महिन्याच्या आत तुम्ही काय करायचं, जे टेट किंवा व्यावसायिक अर्हता धारण केलेले प्रमाणपत्र हे काय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इथे पाठवायचं आहे। आता खूप लोकांना हा संभ्रम आहे की एक महिना दिला, पण कधीपासून कधी आणि कुठे पाठवायचा ह्या सगळ्यांचा गोंधळ ह्या विद्यार्थ्यांना झालेला आहे। बघा तर आज त्याबद्दलच पूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि शेवटी सांगणार आहे की रिझल्ट कधी लागणार आहे। तर रिझल्ट तर हा जूनच्या एंडिंगपर्यंत, आता 30 जूनपर्यंत लागून जाईल। ठीक आहे, रिझल्ट लागणार म्हणजे फक्त तुमचे मार्क तुम्हाला मिळणार, दिसणार किती तुमचे करेक्ट आले, त्यानंतर मेरिट ही वेगळी लागणार आहे। ठीक आहे, तर बघा, व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर इथे तुम्हाला दिसलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की काय म्हटलेलं आहे। सगळ्यात आधी तर इथे दिसतंय महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनातील शाळांमधील पवित्र व या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 ही परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे, म्हणजे आली होती। ठीक आहे, त्यानंतर इथे दिसते परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र या संकेतस्थळावर 24/5 प्रसिद्ध करण्यात आली होती। ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2000 परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शासनाचे शुद्धीपत्रक या शुद्धीपत्रकानुसार 2/5/2025 अन्वये जाहीर करण्यात आली आहे। हे पण इम्पॉर्टंट नाही। खाली बघा तर तुम्हाला काय दिसतंय, सुधारित तरतुदी अन्वये शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करणार उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र राहतील। ठीक आहे, जे तुम्हाला क्रायटेरिया मागितला ते पात्र राहतीलच, पण त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं शिक्षण आणि व्यावसायिक म्हणजे तुमचं डी.एड बी.एड जे असेल ते व्यावसायिक, आणि टी अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात शेवटच्या सत्रामध्ये प्रविष्ट असणारे म्हणजे लास्ट इयर असणारे, अथवा म्हणजे किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार, लास्ट इयर असणारे उमेदवार हे देखील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील। म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, एक तर इथं सांगितलं तुम्ही जर शैक्षणिक तुमची शिक्षण एज्युकेशन तुमचं 12वी कमीत कमी डी.एड वाल्यांना आणि ग्रॅज्युएशन ज्यांचं बी.एड असेल त्यांसाठी, ठीक आहे, मग हे पास पाहिजे। पण तुम्ही व्यावसायिक अर्हता म्हणजे डी.एड किंवा बी.एड लास्ट इयरला असाल, अपियर असाल किंवा टी अपियर असेल, ते सुद्धा तुम्ही काय इथे फॉर्म भरण्यास तुम्हाला परमिशन दिलेली होती। त्यानंतर इथे सांगतायत परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाही। आता काय म्हटलंय की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्ही पेपर देऊ शकता, पण तुमचे गुण तुम्हाला शो केल्या जाणार नाहीत, तुम्हाला दाखवले जाणार नाही व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल। आता काय म्हटलं इथे तुम्हाला, फॉर्म तर भरता तुम्ही, अपियर असाल चालेल, पेपर पण द्या, पण तुमचे गुण तुम्हाला दाखवण्यात येणार नाही। पुढे बघा काय म्हटलंय, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र, अजून पुढे आहे, इम्पॉर्टंट आहे, अशा उमेदवारांनी, लई इम्पॉर्टंट आहे हे बघा, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे। उदाहरणार्थ तुम्ही अपियर काय म्हटलं, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झालेले गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र राज्य
परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य आहे. आता तुम्ही सपोज एक्झाम कधी होती, 5 जून लास्ट होती, 5 जूनला लास्ट एक्झाम होती. तुम्ही जर 5 जूनपर्यंत तुम्ही सपोज हे दिलं आणि तुमचे मार्कशीट वगैरे आले, पेपरच्या आधी, पेपर सुरू व्हायच्या आधी मार्कशीट आली आणि ते तुम्हाला पेपर सुरू व्हायच्या आधी, एक लक्षात घ्या, पेपर सुरू व्हायच्या आधी तुमच्याकडे मार्कशीट आली, त्यानंतर तिथून सपोज 5 जूनला तुमची कोणाची शेवटची एक्झाम असेल, त्या व्यक्तीला काय केलं, 1 जूनला काय आलं, त्याची ही आली, काय आली, 1 जूनला त्याला त्याची व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर तिथून 1 महिन्याच्या आत, एक्झाम भले होऊ द्या, एक्झाम देऊन द्या, 1 महिन्याच्या आत म्हणजे रिझल्ट लागायच्या आत तुम्हाला काय करायचं होतं, तुम्हाला त्या महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषदेकडे तुम्हाला ते पोस्टानं असो, मेलनं असो, तुम्हाला ते कागदपत्र किंवा प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला ते तुमचे सर्टिफिकेट तिथे सबमिट करावायच्या होत्या. किती? 1 महिन्याच्या आत हे सांगितलंय. पुढे काय सांगितलं बघा, या मुदतीस असे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्यांच्या शिक्षक पदभरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे जर तुम्ही ते 1 महिन्याच्या आत सबमिट केलं नसेल तर तुम्ही शिक्षक म्हणून शिक्षक या कॉम्पिटिशनमध्ये आहात हे तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही. गुणाच्या आधारे त्या शिक्षकाचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही, म्हणजे काहीही उपयोग असणार नाही. विहित मुदतीत गुणपत्र वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांची प्राप्त केलेली गुण व त्या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. जर 1 महिन्याच्या आत तुम्ही तुमचे गुणपत्र जाहीर झालेच्या 1 महिन्याच्या आत आणि तेवढ्या कालावधीमध्ये रिझल्टच्या आत तुम्ही जर ते गुणपत्र तुम्ही महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे जर सोपवले, दिले प्रत्यक्षात मेलने किंवा पोस्टाने, स्पीड पोस्टने, तर तुम्ही त्या निकालास पात्र राहणार. तुम्ही त्या मेरिटमध्ये येऊ शकता, तुम्ही शिक्षक होण्याचे स्वप्न बघू शकता. पुढे काय म्हटलं, व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 चे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सादर करू शकता. याबाबतच्या सूचना महाराष्ट्र परीक्षा परिषद संकेतस्थळावर तांत्रिक बाबतीत पूर्तता जाहीर करण्यात येतील. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी आवेदन भरण्याची कार्यवाही करावी. आता तुम्हाला एवढंच सांगितलं आहे की बाबा तुम्ही पास झाले. हे कधीचं आहे पत्रक? 3 मेला आलेला पत्र आहे. 3 मे आणि जूनला एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर किंवा एक्झाम तुम्ही लास्टला असेल, एक्झाम दिली, सर्टिफिकेट नव्हती आली, पण सर्टिफिकेट एक्झाम नंतर आली, तिथून तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुम्हाला काय करायचं आहे ते सबमिट करायचं होतं आणि निकाल हे जूनच्या शेवटपर्यंत आत्ता लागणार आहे. आता आजची तारीख जवळपास 23 जून आहे. तो शेवटच्या 30 अजून या पुढच्या आठवड्यापर्यंत निकाल म्हणजेच तुम्हाला तुमचे गुण कळतील. ठीक आहे. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. धन्यवाद.